तर तुम्ही आजचं मार्केट बघितलं असेल. 21 तारीख आज. काय झालं, आपल्याच झोनमध्ये मार्केट ओपन झालं, जे आपण लेबल मार्क केलेलं आहे त्या मार्कमध्ये, आणि कॅन्डल खाली क्लोज झाली. माझी अपेक्षा काय होती की कॅन्डल खाली क्लोज होऊन वरती परत या लेवलपर्यंत जाईल आणि इथं आपण सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी बघायची. पण नाही, एक कॅन्डल खाली क्लोज झाली आणि दुसरी परत वरती झाली. आपण 1 मिनिटाच्या ह्याच्यावरती ट्रेड करतो. जर तुम्ही इथं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल मार्केटचा जो वरचा झोन होता तो भरपूर लांब आहे आणि इथं आपण बाईंगसाठीच बघणार होतो. म्हणजे मार्केट वरती गेलं, आपल्या लेवलला टेस्ट केलं की आपण इथं बाईंगसाठी बघतो. जर इथं मी बाईंगसाठी कधी बघितलं असतं, हा EMA इथं स्विंग झाला असता तर मी इथं बाईंगसाठी बघितलं असतं. आपली स्ट्रॅटेजी काय आहे, EMA स्विंग होणं, त्याच्यानंतर त्याची लिक्विडिटी जो काही लो म्हणला असेल हा लो, याची लिक्विडिटी येणं खाणं आणि याच्या इथं रिटेस्ट करणं. या रिटेस्टला आपण इथं बाय करतो अशा पद्धतीनं. पण इथं कुठलाही तसा पॅटर्न झाला नाही म्हणून आपण वेट केल्यानंतर काय झालं, ह्या कॅन्डलने काय केलं, हा झोन ब्रेक केला. ब्रेक केल्यानंतर ह्या झोनमध्ये मार्केट आलं. आता मी काय केलं, ह्या रिटेस्टची वाट बघितली. मार्केट आपल्या लेवलला रिटेस्ट झालं, ठीक आहे. आता मी कधी वाट बघणार, परत ज्यावेळी रिटेस्ट होऊन खाली मार्केट येईल आणि ह्याची लिक्विडिटी एखादी कॅन्डल खाईल, त्यावेळी मी सेलची ऑपॉर्च्युनिटी शोधणार ह्या झोनमध्ये. कारण मार्केट खाली आलं, रिटेस्ट केलं आणि आपल्याप्रमाणे आपण इथं सेलची पोझिशन बनवतो. त्या पद्धतीने इथं मार्केट वर्कआउट झालं. जर तुम्ही ह्याच्यामध्ये बघितलं आज, तर आपल्या झोनला इथं मार्केट एक्झॅक्टली टच झालं. या लेवलला इथं टच झालं. परत ह्याची लिक्विडिटी येते खाली. आणि एकदा काय होतं, ही जी कॅन्डल आहे ह्याची लिक्विडिटी आपल्याला याच्यामध्ये दिसत नाही आहे. पण तुम्ही प्रीमियममध्ये गेला तर तुम्हाला त्याची लिक्विडिटी ग्रॅब केलेली किती वेळा दिसतं. अशा वेळी पण तुम्ही तिथं ट्रेड इनिशिएट करू शकता. जर तुम्ही इथं बघितलं, सेम कंडिशन झाली, टेस्ट झाली आणि इथं रिटेस्ट झाली. ह्या रिटेस्टला मी इथं या स्विंगच्या ह्याच्यावरती इथं सेल करणार. जर तुम्ही इथं सेल केलं असतं, माझी पोझिशन आज इथंच बनलेली, जर तुम्ही इथं सेल केलं असतं तर तुम्हाला आरामात 1:2चं टार्गेट अचीव झालं असतं. ह्या कॅन्डलला तुम्ही सेल केलं असतं, ह्याचा SL ठेवला असता आणि सिम्पली 1:2चं टार्गेट कंप्लीट झालं असतं या लेवलला. जर तुम्ही प्रीमियममध्ये बघितलं तर इथं जवळपास 77 पॉईंटची मुवमेंट झाली आहे. आणि प्रीमियममध्ये जर तुम्ही बघितलं, सेम या कंडिशनला जर तुम्ही गेला, या कॅन्डलची लिक्विडिटी येणं खाली, इथं पण बघा या कॅन्डलची लिक्विडिटी येणे इथं खाली. मी 25-200चा कॉल आणि 25-200चा पुट दोन्ही ॲड करून ठेवला आहे. याची लिक्विडिटी येणं खाली, याची लिक्विडिटी येणं खाली. त्याच्यानंतर आपला जो पॅटर्न बनला, त्या पॅटर्नला रिटेस्ट केलं आणि या कॅन्डलला आपली एंट्री झाली. इथं तुम्ही सेल करू शकता किंवा इथं तुम्ही बाय करू शकता. जर तुम्ही इथं पुट बाय केला असता तर जवळजवळ तुम्हाला या लेवलला जर तुम्ही पुट बाय केला असता, तुम्हाला आरामात जवळजवळ 50च्या वरती पॉईंट मिळून गेले असते. इथं टेस्ट झालं, ह्या लेवलला जरी बाय केला असता, सिम्पली आपला 10 पॉईंटचा या लेवलला जर ठेवला असता, किती वाजता, कितीच्या कॅन्डलला, ही कॅन्डल रिटेस्ट झाली, परत ही कॅन्डल क्लोज झाली, या कॅन्डलला आपली एंट्री होती कितीला, 10:19ला जर तुम्ही एंट्री केला असता आणि आपल्या ठरल्याप्रमाणे 10 पॉईंटचं SL, 20 पॉईंटचं टार्गेट, 10:19ला मी एंट्री केली असती, सिम्पली 10 पॉईंटचा SL आणि आरामात 20 पॉईंटचं टार्गेट तुम्हाला मिळून गेलं असतं. जर तुम्ही होल्ड केला असता तर त्याच ट्रेडने आपल्याला जवळजवळ एका आठवड्याचं प्रॉफिट एकाच ट्रेडमध्ये 200+ पॉईंट मिळालेला आहे या ट्रेडमध्ये. जर तुम्ही ट्रेल केला असता तर सिम्पली 1:20चे टार्गेट तुम्हाला इथे मिळतं. पण 20 कोण घेत नाही. जर तुम्ही कॅन्डल वाईज ट्रेल करत गेला असता तर तुम्हाला इथं टार्गेट अचीव झालं असतं. त्यानंतर मार्केटने काय केलं बघूया. ही जो आपला झोन होता हा पण ब्रेक केला. पण मग मी काय करणार होतो, ज्यावेळी इथं ह्याला टेस्ट झालं, ज्यावेळी ह्या लेवलला टेस्ट झालं, त्यावेळी सेम पॅटर्न इथं मिळतोय का बघणार होतो आणि परत इथं सेलची पोझिशन टाकणार होतो. पण नाही, ही लेवल तोडून पण मार्केट वरती गेलं. आता मी मार्केट ज्यावेळी ह्या झोनमध्ये जातं त्यावेळी मी काय बघणार, रिटेस्ट होतं का बघणार, एखादा पॅटर्न बघतो, त्याच्यानंतर रिटेस्टला आपण इथं एंट्री घेतो. इथं तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही, प्रीमियममध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसून जाईल. जर तुम्हाला इथं बाईंगची ऑपॉर्च्युनिटी दिसत असेल तर सेम पॅटर्न जसं आपण सेलिंगसाठी वापरला तसा. मार्केट खाली आलं, वरती गेलं, याची लिक्विडिटी येणे घेतली का, त्यामुळे इथं बाय सिग्नल तुम्हाला जनरेट होतो का, नाही. आता दुसरी कंडिशन बघायची, परत वरती गेलं मार्केट, इथं वरती गेलं, इथं खाली आलं, परत वरती जाऊन इथं आलं, त्याच्यानंतर याची लिक्विडिटी इथं येणं खाली का,
इथं तुम्हाला एवढं क्लिअर समजणार नाही, पण प्रीमियममध्ये समजून जाईल. जर याची लिक्विडिटी यानं खाली असेल आणि रिटेस्टला आपण इथं बाय करू शकतो. जर आपण आता प्रीमियममध्ये बघूया ही कंडिशन होते का. ही कंडिशन आपली जवळजवळ मला वाटतं 11:49च्या नंतर. 11:49च्या नंतरचं मार्केट काय बघूया आपण. 11:49 11:49 जर तुम्ही बघितला तर या कॅन्डलची लिक्विडिटी खाली आहे. या कॅन्डलची लिक्विडिटी खाली. त्याच्यानंतर मार्केट इथं आलं, इथं रिटेस्ट केलं, एक पिनबार बनला. इथं जर तुम्ही 10 पॉईंटचा SL आणि 20 पॉईंटचा टार्गेट ठेवला असतं तर तुम्हाला सिम्पली इथं अचीव झालं असतं. त्याच्यामध्ये बघितलं तर लॉंग केला, या कॅन्डलच्या पिनबारला इथं 10 पॉईंटचा SL आणि 20 पॉईंटचं टार्गेट. आरामात तुम्हाला इथं आज 2 ट्रेड मिळून गेले असते. हीच जी लिक्विडिटी आहे इथं पण बघितलं तर तुम्ही याच्यामध्ये पण त्याने लिक्विडिटी त्याची ग्रॅब केली असणार आहे. या पॉईंटला बघितलं तर याची लिक्विडिटी यानं ग्रॅब केलेली आहे. आणि परत खाली आलं, इथं एक पिनबार बनला. इथं जर तुम्ही ट्रेड केला असता तर आरामात तुम्हाला 20 पॉईंट अचीव झालं असतं. तर याच्या पद्धतीचं मार्केट होतं. एक सेलचा ट्रेड मिळाला, एक बायचा ट्रेड मिळाला. परत आपल्या लेवलला गेलं, हे इथं जाऊन परत इथं एखादा स्विंग बनला असता. मार्केट खाली आलं, मार्केटमध्ये जर इथं जाऊन परत एखादा स्विंग बनला असता तर इथे मी सेलची पोझिशन टाकली असती. पण मार्केटनं काय केलं, या लेवलला पण ब्रेक केलं आणि वरती केलं. आता परत या लेवलला ज्यावेळी मार्केट येतं तेव्हा इथं पण तुम्ही बायची पोझिशन टाकू शकता. पण कधी टाकणार, आता इथून मार्केट खाली आलं, आपल्या लेवलला टेस्ट केलं, वरती गेलं, परत खाली आलं आणि ज्यावेळी मूड स्विंग चेंज होणार, रिटेस्ट करणार, त्यावेळी आपण इथं बाय करणार. हीच कंडिशन तुम्ही ते प्रीमियममध्ये बघितली तर इथं तुम्ही एखादा बायचा ट्रेड इनिशिएट करू शकला असता. पण इथं आपला EMAचा स्विंग तयार झालेला नाही आहे, त्यामुळे इथं आपण बाय करू शकत नाही आहे. आणि ऑलरेडी आपल्याला 2 ट्रेड मिळाले, त्याच्यामुळं तिसरा ट्रेड घेण्याची काही गरज नसते. ह्या झाल्या होत्या. असं आजचं मार्केट या लेवलवर मनी वर्क केलं 21 तारखेचं. आता 22 तारखेसाठी काय लेवल निघून येतात ते आपण बघूया. तर 22 तारखेसाठी या लेवल निघून येतात आपल्या. जी वरची लेवल आहे ती 25,876ची आहे. त्याच्यानंतर एक झोन आहे तो 25,242 पासून ते 25,92 पर्यंतचा. म्हणजे ह्या झोनमधून मार्केट खाली येऊ शकतं आणि खाली आहे तर रेजिस्टन्स लागतात आपल्याला. त्यामुळं एक तर रिव्हर्सल ट्रेड आपल्याला आरामात अचीव होतो आणि एवढ्या झोनमध्ये आपल्याला 20 पॉईंट हे आरामात मिळतात. आता आपण तिन्ही कंडिशन बघूया. मार्केट फ्लॅट ओपनिंग झालं आणि गॅप अप झालं, गॅप डाऊन झालं तर कशा पद्धतीने आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. सेम मार्केट एक फ्लॅट ओपनिंग रेंजमध्ये झालं, त्याच्यानंतर इथंपर्यंत गेलं तर इथं तुम्ही सेलची ऑर्डर टाकू शकता. जर इथं मार्केट आलं तर इथं एखादा तुम्हाला ट्रेड मिळाला तर इथं तुम्ही सेलची ऑर्डर टाकू शकता. पण या झोनमध्ये कुठेही ट्रेड करायचं नाही, या झोनमध्ये कुठेही ट्रेड करायचं नाही. झोनच्यामध्ये एंट्री घेण्यापेक्षा आपल्या लेवलला जर एंट्री घेतली तर सिम्पली 10 पॉईंटचा SL आणि 20 पॉईंटचं टार्गेट तुम्हाला इझिली अचीव होऊन जातं. अशा पद्धतीने जी आपली स्ट्रॅटेजी आहे, जर तुम्ही ती फॉलो केली तर तुम्हाला नक्कीच एखादा ट्रेड मिळून जातो. म्हणजे मार्केट एखादी लेवल जर तुम्हाला सांगायचं झालं, फॉर एक्झाम्पल कुठल्याही लेवलला मार्केट येऊ दे, त्या लेवलला मार्केटने टेस्ट केल्यानंतर रिटेस्ट करणं गरजेचं असतं. आता समजा इथून खाली इथंपर्यंत मार्केट आलं, मार्केट आपल्या लेवलला टेस्ट केलं, त्याच्यानंतर थोडंसं वरती गेलं, परत ह्या लेवलची त्यानं लिक्विडिटी घेतली पाहिजे. या लेवलची लिक्विडिटी घेतली, त्याच्यानंतर EMAचा स्विंग चेंज झाला पाहिजे आणि एखादी रिटेस्ट कॅन्डल झाली पाहिजे. इथंच आपण बाय करणार या लेवलला. समजा मार्केट इथं कुठेतरी आपल्याला ती कंडिशन मिळाली तरीसुद्धा आपण इथं बायची पोझिशन बनवू शकतो आणि 20 पॉईंटचा टार्गेट, 10 पॉईंटचा SL प्रीमियममध्ये आपल्याला इझिली पास होतो. हे झालं वरून खाली मार्केट आलं तर. समजा मार्केटने तोडून इथंपर्यंत आलं आणि परत इथं एखादी कंडिशन झाली, सेम आपल्या लेवलला मार्केटने टेस्ट केलं, पहिली कंडिशन झाली, दुसऱ्या कंडिशनला काय केलं पाहिजे, परत त्याची लिक्विडिटी घेतली पाहिजे, दुसरी कंडिशन सॅटिस्फाय झाली, परत EMA स्विंग झाला पाहिजे, तिसरी कंडिशन झाली, परत रिटेस्ट केलं पाहिजे, चौथी कंडिशन झाली, रिटेस्ट केलेल्या कॅन्डलचा लो ब्रेक केला किंवा त्याच्या खाली क्लोजिंग दिली तर तुम्ही सेलची पोझिशन बनवायची, 10 पॉईंटचा SL, 20 पॉईंटचं टार्गेट. असं किंवा परत या लेवलचं जर टार्गेट ठेवलं तर एक वेळा अचीव होतं. तुम्ही ट्रेल करत गेला तर इझिली अचीव होऊन जातं आणि जर ट्रेल केला तर एक वेळा तुम्हाला 100-200 पॉईंटसुद्धा अचीव होतात, जसं काही आपल्याला आज मिळालं. या पद्धतीने तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता उद्यासाठी. परत एकदा लेवल बघून घ्या आणि आपला